नमस्कार, मी माधुरी. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. जास्वंदीला कळ्या येण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, कुठले खत द्यायचं आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे पहा, जेवढे पण फुटवे आहेत त्याच्यावर सगळीकडे कळ्या आहेत आणि अजून जास्वंद खूप छोटे आहे तरीही मस्त सगळीकडे कळ्या आलेल्या आहेत. आणि ही बघा, ही जास्वंद यालाही आता कळ्या येतील. खूप लहान लहान अशा दिसतात आणि बघा त्याची पानं किती पिवळी झालेली आहेत. पुढे तुम्हाला मी दाखवेन त्याची पानं किती छान हिरवीगार झालेली आहेत ती. इथे बघा, शेणाच्या गवऱ्या आणि साधं पाणी घेऊन हे लिक्विड तयार केलेलं आहे. माझ्याकडे भरपूर झाडं आहेत म्हणून मी जास्त गवऱ्या भिजत टाकलेल्या आहेत. आणि हे आता जास्वंदीच्या झाडाला कसं द्यायचं, तर शेणाचं पाणी घेतलेलं आहे 2 ग्लास आणि 2 ग्लास साधं पाणी घेतलेलं आहे. ते आता आपल्याला जास्वंदीला टाकायचं आहे. आणि हे पाणी मी बऱ्याच माझ्या झाडांना दिलेलं आहे आणि खूप छान फरकही दिसून आलेला आहे. इथे पहा, जास्वंदीच्या कळ्याही आता दिसायला लागलेल्या आहेत आणि बघा पानांचा रंग बघा हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे. आणि इथेही बघा आता थोडासाच पिवळटपणा राहिलेला आहे. तुम्ही जर तुमच्या झाडाची पानं पिवळे झाली असतील तर नक्की देऊन पहा, खूप छान उपयोग होतो. जर तुम्हाला लिक्विड द्यायचं नसेल तर तुम्ही शेणखत दिलं तरीही चालेल. फक्त शेणखत चांगलं तयार झालेलं पाहिजे, तेच तुम्ही तुमच्या झाडाला द्या, म्हणजे छान उपयोग होईल. आणि आता बघा पानंही त्याची किती सुंदर झालेली आहेत. आणि बघा थोडीशी पानं खाल्लेली आहेत, पण हा पावसाळ्यामधला किडा आहे आणि तो नेहमी माझ्या गार्डनमध्ये पावसाळ्यामध्ये पानं खातो, पण त्याच्याने खूप काही फरक पडत नाही. आणि आता बघा किती सुंदर असं फूल आलेलं आहे. आणि ह्या जास्वंदीला माझ्या जास्त फुले येत नाही. मागे सुद्धा मी तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवलेला होता. आणि खूप नाजूक अशी माझी जास्वंदी होती, पूर्ण खाली फांद्या अशा वाकायच्या आणि त्या कट करून टाकल्यानंतर बघा आता ज्या नवीन फांद्या आलेल्या आहेत त्या सरळच आहेत बघा. आणि त्याला मस्त जिकडे नवीन फुटवे आहेत तिथे छान छान कळ्या आलेल्या आहेत, सगळीकडेच आलेल्या आहेत. म्हणून तुमची जर अशी नाजूकशी जास्वंद वगैरे असेल तर तुम्हीही मी दिलेलं खत देऊन पहा, खूप छान तयार तुमच्याही जास्वंदीला छान फुले येतील. आणि जर फुले येतच नसतील तर तुम्ही जास्वंदीची कटिंग करा आणि ज्या ठिकाणी ऊन येईल अशाच ठिकाणी तुमची झाडं ठेवा. आणि कटिंग केल्यानंतर लगेच कुठलंही तुम्ही खत द्या, म्हणजे झाडाची छान वाढ होईल, नवीन फुटवे येतील आणि अशा छान छान कळ्याही येतील. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून पहा, तुमच्या जास्वंदीला नक्कीच फुले येतील. आता मी तुम्हाला माझी दुसरी जास्वंद दाखवते. त्याची पण पाने बघा पिवळी पडलेली आहेत आणि याला फुले मस्त पावसाळाभर आली आणि खूप सुंदर फुले दिसतात बघा. आणि नंतर तुम्हाला मी दाखवते पुढे, त्याची पानं पण मस्त हिरवीगार अशी झालेली आहेत. म्हणून मी दिलेलं खत एकदा नक्की देऊन पहा. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.